पाण्याचा प्रश्न कसा सुटणार? इथे बोललं तर मग सत्ताधारी आमदारांना, सत्ताधारी मंत्र्यांना राग येतो. अध्यक्ष महोदय, ठाण्याला भीक मागावे लागते अशी परिस्थिती आहे पाण्यासाठी. कधी आम्ही स्टेमकडे जातो, कधी इरिगेशन कडे जातो, वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी जातो. पण 2002 साली आणलेलं शाही धरण पूर्ण करायला आम्ही नाकार दिला राजकीय कारणासाठी. आज आमच्याकडे स्वतःचं धरण नाही आणि शाही धरण बांधायला घेतलं तर आज शाही धरणाची किंमत 2800 कोटी रुपयावरती गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, जर ह्या समस्यांकडे जर गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर पुढच्या काळामध्ये पाण्यावरनं मारामाऱ्या होतील, रक्त सांडलं जाईल अशी परिस्थिती शहरामध्ये निर्माण झाली आहे. आणि ती फक्त गरिबांच्या वस्त्यांमध्ये नाही तर श्रीमंतांच्याही वस्त्यांमध्ये तीच परिस्थिती आहे. अशा पद्धतीचं आज कॉन्ट्रॅक्टरची बिलच मिळत नाहीत. अध्यक्ष महोदय, नगरविकास खात्याचे मंत्री आमचे स्वतःचे असताना आज ठाण्यामध्ये इतकी मोठी समस्या उभी राहिली आहे की पैसे येतात, कामं केली जातात, पण कामाची बिलं कोण देणार? आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, ठाण्याच्या एकंदर परिस्थितीचा विचार केला असता आज मेंटल हॉस्पिटलमध्ये एक मागच्या 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी जवळजवळ 200 झाडं कापण्यात आली. ती 200 झाडं कापत असताना त्यांना जाऊन विचारलं की अध्यक्ष, की तुमच्याकडे परवानगी आहे का? त्यांनी सांगितलं आमच्याकडे कुठल्याही प्रकारची परवानगी नाही. पण अध्यक्ष महोदय, 200 झाडं कापण्यात आली. अध्यक्ष महोदय, संपवतोय मी. अध्यक्ष महोदय, आमच्या इथे भोलानगर, शिवाजीनगर, मांडेकर. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे भोलानगर, शिवाजीनगर नावाचा भाग आहे, त्याच्यावरनं उन्नत रेल्वे जाते. लवकर कन्क्लूड करा. एकच मुद्दा आहे. 3500 झोपड्या त्याच्यामध्ये अफेक्ट होणार आहेत. मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शब्द दिला होता की आपण याच्यावरती तोडगा काढू. अध्यक्ष महोदय, आम्ही सांगतो एवढंच आहे की एवढे मोठ्या जागा, सरकारी जागा तिथे उपलब्ध आहेत की त्या जागीच त्या लोकांचा तिथे त्यांना विस्थापित होऊ देऊ नका, त्यांना तिथे स्थापित करा. अध्यक्ष महोदय, याच्यात सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की सगळं धुणे भांडी काम करणारी लोक तिथे राहतात आणि त्याच्यामुळे जर त्यांना तिथेच दिलं नाही तर परत एकदा ते झोपड्या नवीन बांधतील आणि त्यांचं परत तेच